नमस्कार. आपण आढावा घेत आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 43 उमेदवारांनी माघार घेतली असून 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची संख्या वाढल्याने 2 मतदान यंत्राचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. या लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची देखील सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी लढत वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी होण्याची शक्यता देखील आहे. आणि ते एकूण उमेदवार कोणते ते आता आपण पाहत आहोत की बघा, प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पार्टी, वसंतराव बळवंतराव चव्हाण इंडियन नॅशनल काँग्रेस, रामा पांडुरंग अडगुळवार बहुजन समाज पार्टी, अब्दुल रईस अहमद देश जनहित पार्टी, अविनाश विश्वनाथ भोसीकर वंचित बहुजन आघाडी, कौसर सुलताना इंडियन नॅशनल लीग, राहुल सूर्यकांत एगडे बहुजन मुक्ती पार्टी, रुक्मिणीबाई शंकरराव गीते भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, सुशीला निळकंठराव पवार समानक जनता पार्टी, हरी पिराजी बोवाळे बहुजन भारत पार्टी, सूरज देवेंद्र कदम अपक्ष, कल्पना संजय गायकवाड अपक्ष, गजानन दत्ताराम धुमाळ अपक्ष, जगदीश लक्ष्मण पोत्रे अपक्ष, देवीदास गोविंदराव इंगळे अपक्ष, नागेश संभाजी गायकवाड अपक्ष, निखिल लक्ष्मणराव गर्जे अपक्ष, भास्कर चंपतराव डोईफोडे अपक्ष, महारुद्र केशव पोपईतकर अपक्ष, सुरेश गोपीनाथ राठोड अपक्ष, लक्ष्मण नागोराव पाटील अपक्ष, साहेबराव भिवा गजबारे अपक्ष आणि ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे अपक्ष हे 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते.